आणि संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी याचा सत्कार केला। त्याच्यानंतर आनंदवनामध्ये लेप्रसी पेशंट, त्याच्यानंतर हँडिकॅप, ब्लाइंड, म्यूट, त्यांच्या लग्नाच्या वेळेला मंगलाष्टक म्हणायला पु ल देशपांडे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गोनी दांडेकर असे रथी महारथी आले। तुमच्या कोणाच्या लग्नात आलं तर त्याच्यामुळे आमच्या आनंदवनच्या माणसं खरंच मी नेहमी सांगतो की नाही, खरंच ग्रेट आहे ते आपल्यापेक्षा। मी तुम्हाला आधीच सांगितलं की नाही, याच्यातलं एकही काम नाही करता येणार। हे क्युअर झाले लेप्रोसी पेशंट आहेत। यांनी आता यांच्या हाताखाली एक टीम बनवली की हे काम तर पुढे जायला पाहिजे। हे फॅब्रिक कोलाज आहे। आपल्याकडे टेलरिंग सेक्शन आहे, त्याच्यातले जे कपड्याचे तुकडे उरतात ते सगळे इकडनं गोळा केल्या जातात आणि हे संपूर्ण जे केलेलं दिसतंय ते सगळे कपड्याच्या तुकड्यातनंच तयार केलेलं आहे। हे ही रंगरंगोटी नाही। या डिपार्टमेंटचे हेड हे अमरू काका आहेत। त्याच्यानंतर सगळे शिकवणारा फक्त एकमेव माणूस तोच आहे। त्यांनी यांना सांगितलं की अमरू आपल्याला एक असा बाबांचा प्रवास दाखवता येईल का जी सिम्बॉलिक पद्धतीने लोकांसमोर येऊ शकेल। आणि मग काकांनी त्या पद्धतीने हा प्रवास सुरुवात केलेला आहे। आज बाबा आमटेसारखं जे व्यक्तिमत्व होतं ते श्रीमंत घराण्याचं होतं की ज्यांना सगळे ओळखायचे। त्याच्यानंतर ते जाणीवपूर्वक या लोकांकडे आले, म्हणजे अंधाराच्या साईडला, किंवा असंही म्हणता येईल की या अंधारातल्या लोकांना त्यांनी प्रकाशात आणला, ज्यांना आपण भेटायला आलेलो आहे। आणि हे जे कलाकृती करणारे आहेत ते सगळे याच आहेत, ज्यांनी शिकवलं आहे त्यांना, आणि ज्यांनी केलेलं असेल त्याचं पाठीमागे नाव वगैरे लिहिलेलं असतं, हे कोणी तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला डायऱ्या पण, हँडमेड डायऱ्या पण आहेत, एन्व्हलप पण मिळतील। विक्रीला आहे, तिकडे आहे चित्र हातात आहे। विचारांनी करू शकत नाही, चित्र काढणं आणि ते असं पेस्ट करून काढणं। आणि टेलर इन्फेक्शन मध्ये टेलर मास्टर असतो, तो कटिंग करतो, त्यावेळेस उडून जातात म्हणजे गोळा रंगाचं काम कुठेच नाही। बारीक काम त्या प्रत्येक फुलाचा वापर कसा करायचा कार्बन काढून त्याच्यावर नाही द्यायचं। सकाळी खाल्ले आहे सगळे, मग आता आम्हाला गमन बाबांचा प्रवास आहे, काकांना सांगितलं ते तसं। नेहमी बाबा मला म्हणायचे त्यावेळेस होते म्हणे, आपल्याला तुम्ही अंधारात आहात आणि तुमच्यासाठी उजेडातून इथं आलो, आपल्याला उजेडाकडे जायचं आहे। आम्ही या अंधारात होतो, ते प्रकाशाकडे नेलं। हा, हे पूर्ण अंधार दाखवलेलं। बरोबर, हळूहळू प्रवास उजेडात, आज आम्ही उजेडात आहोत। बरोबर, ठीक आहे। पण बाबा पाहायला नाही। होय होय, एक मिनिट तुम्हीच थांबा, दुःखाची गोष्ट आहे। थांबा तुम्ही तिथे। तुम्ही किती वर्ष आहात इथे? सांगतो
तुम्ही किती वर्ष आहात इथे? मला 46 वर्ष 46. बाबांचा सहवास तुम्हाला हो लाभलेला आहे. पूर्ण बाबांचा सहवास मध्ये. आज माझं वय 76 वर्षाचं आहे. तलाव आधी मॅनमेड होते. तुम्ही कल्पना करा, ज्यांची डिफॉर्मेशन बोट असते, त्यांना वापरता येत नाही, धरता येत नाही, त्यांनी हे कसे केले? मग त्यावेळेचे जे हेल्दी म्हणजे ज्यांना मारून खाल्लेले नाही असे काही कार्यकर्ते, मग स्वतः विकास आमटे, प्रकाश आमटे देखील ते तलावामध्ये खड्डे खणायचे, म्हणजे मातीत खड्डे खणून आम्हाला त्यांच्या डोक्यावर ठेवायचे. ते अशा पद्धतीने झालेले आहे. त्याच्यानंतर या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं नाव आहे चिवडा बोडी. बोडी म्हणजे तलाव. त्याच्यानंतर चिवडा बोडी. ज्यावेळेला आनंदवनकडेच पैसा नव्हता, पण ही कामं तर सुरुवात करायची. मग त्या याच्यासाठी काम करून थकले किंवा मधला मध्यंतर जो असायचा तो कच्चा चिवडा खायचा आणि मग एकत्र बसून खायचा. म्हणून आनंदवन प्रयोगमध्ये चिवडा बोडी असं नाव आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे, इथे 17 विहिरी आहे. या जमिनीच्या खालती कोळसा आहे. तुम्ही उद्या इथून बरोरा बाहेर सोडलं की लगेच कोळशाच्या खाणे अंडरग्राऊंड ओपन कोल माईन्स आहे. हजारो फूट खालती जा, दगड आहेत, खडक आहेत, मुरुम आहे आणि मग कोळसा आहे आणि मग पाणी. इथे पाण्याचा पत्ता नाही. तिथे असे 14 तलाव आणि 17 विहिरी. बरं, ते विहिरी बाबांच्या काळात तुझ्याला विकास आमटे वगैरे सगळी छोटी होती. आता त्या लोकांनी एक आमच्या इथलं हॉस्पिटल जे आहे, कुष्ठरोग्यांचं लेप्रसी हॉस्पिटल जे आहे, तिथले एक मिस्त्री म्हणून होते. ते बांधकाम वगैरे करायचे. ते असे ॲडमिट होते, काही झाला असले त्यांना आजारपण वगैरे, तब्येत बरी नव्हती. ते उघडे बसले होते पलंगावरती. त्यांच्या छातीला आहे ना जवळजवळ 1 ते 1.5 इंचाचा असा खड्डा होता. त्यांना मी विचारलं की मला खड्डा कसला आहे मिस्त्री? म्हणजे बाबांच्या वेळेला आम्ही विहिरीमध्ये दगड फोडायचो. ते त्याचं जे हँडल असतं ना, तर हाताला ग्रीप नाही, पकडता नाही. ते हँडलच इथे लावायचे, हँडल इथं लावायचे आणि मग ते दगड फोडायचे. मग आता मला सांगा याचं कॉस्टिंग होईल का? म्हणून मग आनंदवन प्रयोग ज्या ज्या वेळेला, प्रत्येक वेळेला ज्या ज्या वस्तूंची कमतरता पडत गेली, तर विकास आमटेने म्हणजे बाबांनी सांगितल्यामुळे विकास आमटेने त्या कामाला ते प्रयोग करायला सुरुवात केली. कोणताही प्रयोग पहिल्या याच्यात म्हणजे अडचण आल्याशिवाय आपण मार्ग काढत नाही. मग त्याच्यासाठी मार्ग काढताना कुठलाही मार्ग 100% यशस्वी होत नाही. तर कुठलाही प्रयोग 100% एका याच्यात सक्सेस नाही होत. मग त्याच्यामध्ये अपयश येतं, नैराश्य येतं, अपघात येतात, मृत्यू होतात. पण कॉलेज इथे चालू केलं तसंच इथे अंधशाळा आहे, मुख्यपद्धती शाळा आहे, हँडिकॅप मुलांची शाळा आहे आणि जिल्हा परिषद शाळा आहे. याचं सगळं बांधकाम कुष्ठरोग्यांनी केलेलं आहे. 75 मुलांची ग्रँट असताना प्रत्येक शाळेमध्ये 100 ते 125 मुलं आहेत. मग बाकीच्यांचा खर्च हे करतं, आनंदवन करतं. आज करोनामध्ये 2.5 वर्ष बंद होतं, खर्च तोच होता. आनंदवनचा खर्चच 5 ते 6 लाख रुपये रोजचा आहे. त्याला एफडी तोडावं लागणं, हे करणं ते करणं सगळं झालं. पण आनंदवन कधीही म्हणाल नाही की तुम्ही आम्हाला पैसे द्या, कधी नाही. कारण आमच्याकडे काम करणारी माणसं आहेत, चांगले कारागीर आहेत, जे सगळ्या प्रकारचं काम करू शकतात आणि आपणच फक्त करू शकत नाही. घरच्यासारखं आहे, समजलं का? काही त्रास नाही, कोणी मागं राहत नाही, आपल्या आपल्या मनानं कामं करतो. तुम्ही तो हात दाखवा ना मला. या हाताची आठवण येत नाही, आजाराची आठवण येत नाही, घराची आठवण येत नाही. नाही नाही नाही, कोणाचीच आठवण येत नाही. फक्त काम मी सुधारी काम करतो. अच्छा, हो, फर्निचर. बर, हो, सगळं फर्निचर हो, बनवता? सर्व बनवतो. काय नाव तुमचं? दिनकर वरुडकर. वरुडकर. हो. अच्छा, म्हणजे वरुड तुमचं गाव का? अकोला जिल्हा आहे माझा. अकोला जिल्ह्यात. शेगावच्या जवळ आहे माझं गाव. किती वर्ष आधी इथे? मी इथं आलो 78 मध्ये. हां, 73 मध्ये मी गाव सोडलो. हां. इथे राहायला कुठे? राहायला इथं आपला कृषी निकेतन मधून आहे. बर. कृषी निकेतन. बर. हो. आणि सायकल आत्ता चालवायला का पहिल्यापासून चालवतो? नाही, पहिल्यापासूनच आहे, पण आता 1 वर्ष होते. साधी सायकल चालवत होतो पहिले. बर. हे इलेक्ट्रिकवर आहे. हो हो, अरे वा. हे इलेक्ट्रिकवर आहे.
आता इलेक्ट्रिक सायकल की त्याची चार्ज इलेक्ट्रिक सायकलवर स्वार व्हा ना म्हणजे तसंही मला हे काढता येईल तुमचं. बरं आहे, धन्यवाद. जय हिंद. हे मला ही पहिलीच वेळ आहे का? हो का? यायला पाहिजे. छान आहे सायकल. ठीक आहे. त्यांना जाऊ देत ते बसू देत ते बघ.